सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये एक नवीन ॲप आलेलं आहे का? प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आणि प्रामुख्यानं MMR क्षेत्रामध्ये ओला, उबेर, रॅपिडो ह्यासारख्या ज्या संस्था आहेत त्या खोऱ्यानं पैसे कमवत होतात आणि त्याचबरोबर राज्यातील काही जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे ते काम करत आहेत त्या माध्यमातून RTOच्या म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांना परवानग्या सगळ्या दिल्या जातात आणि परवानग्या दिल्यानंतरही काही बेकायदेशीर कामं ते कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून करतानाचं आढळलं होतं आणि त्या माध्यमातून RTO डिपार्टमेंटने वेळोवेळी त्यांना समज दिली, लेटर दिले, काही वेळेस त्यांना आम्ही त्याच्यावर रेडसुद्धा केल्यात आणि दंडही वसूल केल्या. परंतु महाराष्ट्राची स्वतःची एक एजन्सी असावी जी एजन्सी 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि 4 व्हीलर क्षेत्रामध्ये आपल्या ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देऊ शकेल अशा प्रकारचा एक विचार मनामध्ये आला आणि तो विचार आता जवळजवळ पूर्णत्वाला येतोय. आजच त्या संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाचा सुद्धा एक स्वतःचा ॲप असावा आणि त्या माध्यमातून ST महामंडळाची जी आर्थिक परिस्थिती खराब आहे त्या आर्थिक परिस्थितीला बळ देण्यासाठी ह्या ॲपच्या माध्यमातून आम्ही प्रवासी सेवा चालू करणार असं ठरवण्यात आलं आणि त्याचबरोबर ST महामंडळाचा कर्मचारी वर्ग आहे, जागोजागी आमचे ST स्टँड्स आहेत, आमचे डेपो आहेत, आमचे ऑफिसेस आहेत, त्याचा फायदासुद्धा ह्या ॲपला होणार असल्याकारणानं ST सेवेला भविष्यामध्ये ह्या ॲपच्या सहकार्याने चांगला निधी मिळू शकेल, एक उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळू शकेल अशा प्रकारचा विचार आजच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं आणि त्या योगे ST महामंडळ भविष्यामध्ये सक्षम होण्याकरता हा आम्ही निर्णय घेतो आहे. त्याचं नाव वेगवेगळ्या प्रकारे सूचना करण्यात आली. कोणी जय महाराष्ट्र नाव दिलं, कोणी ॲप असं नाव दिलं, कोणी अजूनही काही वेगळ्या प्रकारची नावं दिली. परंतु एक छावा ॲप नावाचा ॲप करावा अशा सुद्धा सूचना काही लोकांनी केल्या आणि त्याला प्राधान्य देण्याचा विचार आम्ही ST महामंडळाच्या माध्यमातून करतोय. ST महामंडळाची 13 तारखेला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा विषय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल. प्रायव्हेट जे ॲप आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे ते आणि राज्य सरकारचे ॲप याच्यामध्ये काय फरक असेल? सर्वसामान्य प्रामुख्याने तुम्ही बघा की या आमची ST सेवा ही 1940 साली स्थापन झालेली 77 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ ह्या ST 48 साली स्थापन झाल्यानंतर 77 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ ह्या ST महामंडळाच्या सेवेला राज्यामध्ये झालेली आहे आणि असं असताना सुद्धा आजसुद्धा तळागाळातला खेड्यापाड्यातला हा जो महाराष्ट्रातला माणूस आहे तो ST महामंडळाच्या STला लालपरी संबोधतो आणि त्यामुळे एक विश्वास आहे. भले ती खडतर आहे, कुठेतरी बंद पडते, तरीसुद्धा माझी ST मला माझ्या गावापर्यंत सोडेल, भले उशिरा का होईना, अशी सर्वसामान्य प्रवाशांची STच्या बद्दलचं एक प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं रूपांतर आम्ही ST महामंडळ सक्षम करण्यासाठी वापरतोय. म्हणजे हे जर ॲप आम्ही निर्माण केलं तर राज्य शासनावर एक विश्वास लोकांचा बसेल आणि त्याबरोबर ह्या ॲपच्या माध्यमातून चांगली सुविधा आम्ही लोकांना देऊ शकू. आता फक्त STची सेवा देतोय, उद्या आम्ही टॅक्सीची सेवा देऊ, रिक्षाची सेवा देऊ आणि 2 व्हीलरची सेवासुद्धा देऊ शकू आणि त्यामुळे उत्पन्नाचा एक नवीन स्रोत निर्माण होईल, ST महामंडळ सक्षम होईल हा त्यामागचा उद्देश आहे. तरीसुद्धा आजच्या बैठकीमध्ये हा सुद्धा निर्णय घेण्यात आला की चांगल्या मोठ्या ज्या इंटरनॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत त्या कंपन्याबरोबर टायअप करून भागीदारी तत्वावर हा जर प्रकल्प केला तर अधिक प्रकारे त्या सक्षम होऊ शकेल. त्यामुळे त्याचाही विचार चालू आहे. परंतु निश्चितपणे लवकरात लवकर आम्ही ह्या बाबतीतला निर्णय घेऊ आणि एक चांगली सुविधा आम्ही ह्या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य महाराष्ट्रातील प्रवाशांना देऊ. आजच्या बैठकीला जे मुंबई बँकेचे अध्यक्ष आहेत प्रवीण दरेकर ते सुद्धा होते. त्यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या की सुरुवातीच्या काळामध्ये किमान 500 तरुणींना आणि त्यामध्ये मराठी तरुणींना प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही 0 इंटरेस्टवर आम्ही लोन देऊ. त्या 500चं रूपांतर 5000 मध्ये जरी होत असेल आणि त्या माध्यमातून लोकांची जर मागणी आली तर त्याही पूर्ण करू. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही 5000 तरी गाड्या स्वतःच्या असतील याचा विचार आम्ही करतो आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जे तरुणी आहेत त्यांना लोनसुद्धा म्हणजे 100% लोनसुद्धा देण्याची तयारी ही मुंबई बँकेने दर्शवलेली. आज जिस तरीके से आपने छावा नाम के ऐप को लेकर के
स्पेशली ट्रांसपोर्ट ऐप शुरू करने की बात की, इसके पीछे का लॉजिक क्या है और उसको कैसे? देखिए, बहुत सालों से महाराष्ट्र में रैपिडो, ओला, उबेर नाम की ये संस्थाएं गाड़ियां चला रही है। कोई 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, कुछ लोग तो बसेस में भी उतरे हुए हैं। तो हम अगर परमिशन देते हुए अगर ये संस्थाओं को परमिशन देते हैं तो हमारे राज्य शासन का भी ऐप होना चाहिए। राज्य शासन ने भी जिस तरह से हम एसटी की सुविधा देते हैं, परिवहन की सुविधा हम जिले में देते हैं, महानगर पालिका क्षेत्र में, उसी तरह से 2 व्हीलर हो, 3 व्हीलर हो या 4 व्हीलर की सुविधा भी आम जनता को देना चाहिए, आम प्रवासियों को देना चाहिए। भावना मेरे मन में 6 महीने पहले से आई थी, उस माध्यम से हम बैठक कर रहे थे। बहुत 15 दिन से ये बैठकें 2-3 बार हो गई। आज फाइनल स्टेज की जो मीटिंग है वो भी हो गई और उसमें ऐसा निर्णय लिया कि हम हमारे जो महाराष्ट्र में जो जवान हमारे युवा युवती है उनको रोजगार देने के माध्यम से हम मुंबई बैंक के अध्यक्ष जो प्रवीण दरेकर है उन्होंने घोषणा की कि 500 से लेकर 5000 जो गाड़ियां हैं उनको हम 0% विदाउट इंटरेस्ट हम अगर लोन देंगे तो एक रोजगार का निर्माण भी हो जाएगा, लोगों को सुविधा भी मिल जाएगी। और साथ ही में हम ये सोच रहे हैं क्योंकि बहुत सारी नाम आए थे, जय महाराष्ट्र ऐप किसी ने कहा था, किसी ने महा ऐप कहा था, किसी ने महा रैपिड कहा था। तो इस तरह से नाम आ रहे थे, उस नाम को लेते हुए भी चर्चा हुई, मगर सबके पसंद में जो आया वो छावा ऐप या छावा नाम का एक ऐप होना चाहिए, ऐसी भावना सबके मन में थी। जो पूरे महाराष्ट्र में यानी एक शेर का बछड़ा जो होता है उसके रूप में छावा हर इंसान तक, प्रवासी तक पहुंचाएगा, ऐसी हमारी भावना। कंपनी को इससे कितना फायदा? देखिए, अभी तक फायदे का हमने कुछ सोचा नहीं है, मगर घाटा नहीं होना चाहिए, इसलिए हम जो इंटरनेशनल लेवल की जो कंपनियां हैं जो अच्छा काम इस क्षेत्र में कर रहे हैं उनके साथ पार्टनरशिप में करने का हम प्रयास कर रहे हैं ताकि हमें वहाँ पे नुकसान नहीं हो। क्योंकि पहले से ही एसटी महामंडल की परिस्थिति खराब है। उस खराब परिस्थिति में अगर इस ऐप के माध्यम से अगर नुकसान हो गया तो एसटी महामंडल सहन नहीं कर पाएगा। इसलिए हम प्राइवेट एजेंसी के माध्यम से प्राइवेट पार्टनरशिप में ये प्रोजेक्ट कर रहे हैं। उसका फायदे का कितना होगा ये अभी तक सोचा नहीं हो। प्रोजेक्ट रिपोर्ट जिस वक्त आएगा उस वक्त पता चलेगा, मगर 13 तारीख को एसटी महामंडल की बैठक है, उसमें बैठक में ये निर्णय लिया जाएगा। निवडणुकीमध्ये आता व्हीव्हीपॅट असतील असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। पत्रकार परिषद घेऊन तसा निर्णय त्यांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाने जर कुठला निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करायला पाहिजे। त्यामुळे त्या विषयावर आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधात जाऊन बोलणं योग्य नाही, किंवा जो निर्णय निवडणूक आयोग घेतो तो एक सर्वसामान्य मतदारांसाठी घेत असतो, त्यामुळे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। पण याच व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम संदर्भात अनेक विरोधकांनी आरोप केलेले आहेत। नाही, विरोधकांना आरोप करायचे करू द्या, परंतु शेवटी इलेक्शन कमिशनचा निर्णय, त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य आहे। आज शिंदे जी जा रहे हैं दिल्ली, क्या वजह है? अभी कुछ दिन पहले भी गए थे, दोबारा दिल्ली पहुंच रहे हैं। अरे बाबा, बाकी के लोग भी दिल्ली जाते हैं, 3 रहते हैं। अगर हमारे नेता गए, 1 दिन रहे, सभी हमारे जो सांसद रहते हैं उनको मिले, हमारे राज्य के जो इंफ्रास्ट्रक्चर का डेवलपमेंट है उसके लिए अलग अलग मंत्रियों को जो मिले, प्रधानमंत्री जी को मिले, अमित भाई शाह को मिले, तो वो बुरा क्या है? महाराष्ट्र की उन्नति के लिए और महाराष्ट्र के लिए प्रगति के लिए हम तो कहते हैं शिंदे साहब को हर 1-2 महीने में आपको दिल्ली जाना चाहिए और महाराष्ट्र के प्रगति का जो लेखा जोखा है वो हमारे केंद्रीय मंत्रिमंडल के सामने रखना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।